आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी ग्रामपंचायत पुंडास येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती. माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक 14 जुलै 2025 रोजीच्या आदेशाने माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. अजेंडानुसार आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी सकाळी 10:50 सदू खंडागडे यांचे नामांकन पत्र प्राप्त झालेले. त्यांनी सदर अर्जासोबत आपले जातीचे प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी, आधार कार्ड आणि सदस्य प्रमाणपत्र लावलेले आहे. त्याच्यावर सूचक म्हणून श्री संतोष गोविंद जाधव यांची स्वाक्षरी आहे. सदर अर्जाची छाननी केली असता मी सदर नामनिर्देशन पत्र हे वैध ठरवलेले आहे. त्या अनुषंगाने सर्व छाननीवर झाल्यानंतर ठीक दुपारी 12 वाजता विशेष सभेस सुरुवात करण्यात आलेली होती. या विशेष सभेस 11 पैकी 10 मान्य सदस्य उपस्थित होते. सर्व सदस्यांना अगोदर सूचना देण्यात आली की सदर ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण हे नामापुरं असून त्यांचे 10:50 आलेले नामनिर्देशन पत्र हे वैध ठरवल्यानंतर एकमेव अर्ज असल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की सौ लीलावती सदू खंडागडे यांची पुंडास ग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले व मॅडमचे अभिनंदन, त्यांना पुढे वाटचाल खूप खूप शुभेच्छा. मान्य सदस्य उपस्थितांचे मी आभार मानून आजची विशेष सभा संपली. तसेच सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू सर्वांचे आभार व्यक्त करून आजची विशेष सभा संपली. तसेच पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस कर्मचारी असतील सर्वांचे आभार मानतो. सर्वांचे धन्यवाद. नमस्कार, मी प्रमोद नर्मदाबाई नारायण भोईर, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत पुंडास. आज दिनांक 18/7/2025 रोजी ग्रामपंचायत पुंडास येथील सरपंच पदाची निवडणूक असलेल्या लावण्यात आलेली होती. सदर सरपंच पदासाठी अध्यक्षीय अधिकारी म्हणून श्री अरुण बडगुजर हे अध्यक्षीय अधिकारी म्हणून आपल्याला लाभले होते. निवडणुकीचं काम पार पाडत असताना एकूण 11ची बॉडी असताना 10 सदस्य उपस्थित होते. सभेचा कोरम पूर्ण झाल्यानंतर अध्यक्ष अधिकारी यांनी त्यांच्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सरपंच पदाकरिता नामनिर्देशन पत्र म्हणून सौ लीलावती सदू खंडागडे यांचा एकमेव अर्ज आले असल्या कारणाने ग्रामपंचायत पुंडास करिता सरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. मी ग्रामपंचायत अधिकारी असल्या कारणाने मला माझ्या मातेच्या आईच्या प्रमाणे मला सरपंच लाभलेले आहेत. एक दोन्ही आई आणि मुलाच्या नात्याने आम्ही सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी ह्या नात्याने आमचा पुढे कार्यक्रम चालू न राहता माझ्या आई आणि मुलाच्या नात्याप्रमाणे आमचा एक ग्रामपंचायतचा कारोबार पुढे चालत राहणार आहे. तर अशा या माझ्या मातृतुल्य आईला किंवा माझ्या सरपंच मॅडम यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि आपल्या ग्रामपंचायत करिता विकास कामासाठी भरपूर वेळ देऊन पुढील कामं आपण आणि गावाचा विकास कसा होईल, जनतेने दिलेल्या विश्वासावर आपण जनतेने आपल्याला दाखवलेल्या विश्वासात त्याची पूर्तता कशी होईल हे आपण